उत्तर प्रदेशमध्ये बागवत नावाचा जिल्हा आहे. याच्यामध्ये पालदा नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये सानिया नावाची एक लग्नाच्या वयामध्ये आलेली एक तरुणी राहत आहे. आता तिचं वय लग्नाचं झालेलं आहे. त्याच वेळेला तिचं प्रेम एका सागर नावाच्या एका तरुणासोबत जडलेलं आहे. आता सागर आणि सानिया यांचं प्रेम दिवसेंदिवस फुलत होतं. एक दिवशी त्यांनी निर्णय घेतला आहे की आता आपण पळून जायचं. आता हा निर्णय त्यांनी का घेतला आहे? कारण यांच्या लग्नाला घरामधून विरोध होता. कारण सानिया ही मुस्लिम धर्मामधून येत होती आणि सागर हा हिंदू धर्मामधून येत होता. त्याच्यामुळे सानियाच्या घरातून त्यांच्या लग्नाला नेहमीप्रमाणेच जसा विरोध असतो, आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विरोध लग्न करताना जसा विरोध होतो, तसा यांच्या लग्नाला विरोध होता. त्याच्यामुळे मग त्यांनी पळून जायचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे 15 जुलैला हिमाचलमधल्या उना जिल्ह्यामध्ये ते दोघेही पळून गेलेले आहेत. आता हे पळून गेल्यानंतर याची बित्तम बातमी त्यांच्या घरच्यांना मिळालेली आहे. त्याच्यामुळे मग घरच्यांनी या दोघांचाही शोध सुरू केला आहे. त्यावेळेला त्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की हे दोन्ही प्रेमी युगुल घरापासून पळून जाऊन एकमेकांसोबत मजा करतायत, राहत आहेत. आणि त्याच्यामुळे या मुलीचा काका, त्याचं नाव समोर येत आहे मतलूब, त्याचबरोबर मुलीचा चुलत भाऊ, त्याचं नाव आहे सादिक, असाच अजून एक अल्पवयीन मुलगा, या तिघांनी मिळून हा हिमाचल प्रदेश गाठलेला आहे. ज्या ठिकाणी हे दोघेही राहत होते त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. तिथून त्यांना आपल्या राहत्या गावी म्हणजे पालदा या गावी घेऊन आलेले आहेत आणि त्यांना दोघांनाही ओलीस ठेवलं आहे. आता ओलीस ठेवलं आहे म्हणजे काय, तर पकडून ठेवलं आहे, घरामधून त्यांना नजरकैदेमध्ये ठेवलं आहे, बाहेर जाऊ देत नाही आहेत. आणि या मुलीला त्यांच्या घरच्यांनी म्हणजे तिचा जो काका आहे मतलूब आणि तिचा चुलत भाऊ सादिक यांनी बेदम मारहाण केलेली आहे. आणि या मारहाणीमध्ये या तरुणीचा मृत्यू ओढवला आहे. मारहाण होताना या मुलीचे आई वडील तिच्या काकाला विनवणी करत होते की मारू नका किंवा तिचा जीव जाईल, परंतु काका आणि त्याचा मुलगा यांनी मिळून या मुलीची हत्या केलेली आहे. त्याचा जो मृतदेह आहे 23 जुलैच्या दिवशी स्मशानभूमीमध्ये जाऊन गाडलेला आहे. आता इतर लोकांना हे लोक सांगतात की तिचा जो मृत्यू आहे हा TB सारख्या आजारामुळे झालेला आहे. त्याच्यामुळे काही दिवस गेलेले आहेत, परंतु पोलिसांच्या कानावरती गोष्ट गेलेली आहे. आता सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊन तिचा मृतदेह स्मशानभूमीतून बाहेर काढला आहे. आता हे सगळं प्रकरण पोलिसांच्या समोर आलेलं होतं. त्याच्यामुळे काका मतलूब आणि चुलत भाऊ सादिक यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. अटक केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती एकही पश्चातापाचा भाव नव्हता. पोलिसांच्या तपासामध्ये त्यांनी या गोष्टी पोलिसांसमोर सांगितलेल्या आहेत. तर त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी जे काम केलं आहे, त्यांनी या मुलीला मारलेलं होतं किंवा आपल्या पुतणीला मारून त्यांना कोणत्याही प्रकारे पश्चाताप झालेला नाही, अशा प्रकारे पोलिसांना जबानीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता फक्त आणि फक्त आपल्या पुतणीचं एका परधर्मातल्या एका तरुणावरती प्रेम आहे, या कारणासाठी म्हणून एका काकाने आपल्या सख्या पुतणीचा जीव घेतला. आता हे जे प्रेमी युगुल असतात, एकमेकांवरती प्रेम करणारे तरुण तरुणी असतात, हे ज्या वेळेला ते एकमेकांवरती प्रेम करतात त्यावेळेला त्यांना प्रेमाशिवाय दुसरं काही दिसत नसतं. आपल्याला जर का जगायचं असेल तर फक्त आपल्याला प्रेमच पुरेसं आहे असं त्यांना वाटत असतं. आणि ही त्यांची तात्पुरती भावना जरी असली तरी देखील ही भावना इतकी स्ट्रॉंग असते, इतकी मोठी झालेली असते की ते प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात. मग बऱ्याच वेळेला घरातून पळून जाणे, दागदागिने घेऊन पळून जाणे, अशासारख्या गोष्टी या प्रेमामध्ये असलेल्या तरुण तरुणींकडून होत असतात. आणि अशा स्वरूपाची आपल्याला अनेक उदाहरणं देखील आपल्या आजूबाजूला बघायला मिळत असतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला समोरच्या व्यक्तीला मारणे किंवा आपल्या नातेसंबंधातली एखादी व्यक्ती परधर्मातील परजातीतील एखाद्या तरुणासोबत पळून गेली असेल तर तिला मारणे हा कदापि पर्याय होऊ शकत नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि क्राईम स्टोरीच्या माध्यमातून आपण प्रत्येक वेळेला ही जाणीव करून देत असतो. कारण जरी आपण एखाद्या व्यक्तीचा जीव घेतला, आपण एखाद्या व्यक्तीला जीवाला धोका उत्पन्न होईल असं कोणती कृती जरी केली तर आपल्याला न्यायदेवतेकडून योग्य ती शिक्षा होणार असते. आणि ही एक काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आता ही संपूर्ण सत्यकथा आपल्याला कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. हा व्हिडिओ आपण पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा. धन्यवाद.